2026 देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यात ठेवून 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट यूजी परीक्षा दिली. परीक्षा संपली, अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण काही दिवसातच सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली की पेपर फुटला. आरोप वाढत गेले, चौकशीची मागणी झाली आणि अखेर पेपर फुटीच्या संशयामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ, तणाव आणि संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. 565 शहरांमध्ये झालेल्या या परीक्षेभोवती नेमकं काय घडलं? पेपर फुटीचे आरोप कितपत गंभीर आहेत आणि याचा लाखो विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे? जाणून घेऊयात आजच्या ऑन पॉइंटमधून. नीट यूजीची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली आणि अचानक दिलेली परीक्षा रद्द झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली. कारण होतं पेपर फुटी. आता हे काही पहिल्यांदा झालं नाहीये, तर ह्याआधी सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ह्याआधी सुद्धा NTA कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द झाल्या, पुढे ढकलल्या गेल्या. आता 2024 मध्ये UGC नेट परीक्षा रद्द झाली. कारण होतं परीक्षेची गोपनीयता धोक्यात आल्याचा संशय. त्यामुळं 18 जून परीक्षेची तारीख असून 19 जूनला ही परीक्षा रद्द झाली आणि हे प्रकरण गेलं CBI कडे. यानंतर UGC नेट डिसेंबर 2024 ची परीक्षा घेणार होते, पण ती पुढे ढकलली. खरं तर ठरलेली तारीख होती 15 जानेवारी 2025, पण तारीख बदलली आणि 3 जानेवारी ते 16 जानेवारी केली. कारण होतं सणांचं. त्यानंतर नव्या तारखा जाहीर केल्या आणि त्यानुसार परीक्षा घेतली गेली. इतकंच नाही तर नीट PG 2024ला होणारी परीक्षा सुद्धा पुढे ढकलली. जून 2024 ही त्यांनी ठरवलेली तारीख होती, पण ती परीक्षा ऑगस्ट 2024 मध्ये घेतली गेली. कारण होतं नीट वादानंतर खबरदारीचा निर्णय घेण्यात आलाय, असं त्यांनी जनतेला सांगितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा एकदा NTA ला प्रश्न विचारले जातात. कारण ह्यापूर्वी सुद्धा NTA परीक्षा प्रक्रियेमध्ये कडक सुरक्षा उपाययोजना केल्यात असा दावा केला होता. सगळ्या प्रश्नपत्रिका GPS ट्रॅकिंग असलेल्या वाहनांमधून नेण्यात आल्या होत्या. इतकंच नाही तर पेपर सेफ राहावेत, पेपर फुटीसारखे प्रकार घडू नयेत म्हणून परीक्षा केंद्रावर AI आधारित CCTV निरीक्षण सुद्धा ठेवण्यात आलं होतं. आणि तरी सुद्धा पेपर फुटीसारखे प्रकार थांबतच नाहीयेत. या सगळ्या प्रकारानंतर 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली आणि विद्यार्थ्यांमध्ये भीती, चिंता आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं. कारण पेपर फुटीसारखे प्रकार घडले की त्याचा सर्वात मोठा परिणाम प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरती नक्कीच होत असतो. नीट सारख्या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर मेहनत घेत असतात. अनेक जण अभ्यासासाठी घरापासून दूर राहतात, सततच्या तणावाखाली तयारी करत असतात आणि अशा वेळी परीक्षा दिल्यानंतर मानसिकदृष्ट्या ते त्या टप्प्यातून बाहेर पडायला लागलेले असतात. पण अचानक परीक्षा रद्द होऊन पुन्हा परीक्षा द्यावी लागणार ही शक्यता समोर आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांवर पुन्हा तणाव वाढलाय. विद्यार्थ्यांची चूक नसताना त्यांना पुन्हा मानसिक ताण का सहन करावा लागतोय? परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा फटका वारंवार विद्यार्थ्यांनाच का बसतो? असे प्रश्न आता सोशल मीडियापासून पालकांपर्यंत अनेकांकडून विचारले जातात. कारण अशा घटनांमुळे केवळ परीक्षा नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वासही डळमळीत होतो. आता काही विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर आपल्या गावी गेलेत, काही जण कुटुंबांसोबत बाहेर गावी परदेशात गेलेले आहेत. अशात आता पुन्हा परीक्षा घेण्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांसोबतच पालकांकडूनही अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणजे पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न पालकांकडून विचारण्यात आला. त्यावर NTA Xवर असं म्हणलंय की परीक्षा प्रक्रियेतली पारदर्शकता आणि राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास हा कायम राखण्यासाठी हा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता परीक्षेसाठी नव्यानं अर्ज करावा लागेल का असा प्रश्न सुद्धा पालकांकडून विचारण्यात येतोय. तर आता नव्यानं घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्यानं अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये. आधीच्या परीक्षेची नोंदणी आणि परीक्षा केंद्राची निवड ही कायम ठेवली जाईल. परीक्षा म्हणलं की फी भरावी लागतीच, तर ह्या परीक्षेसाठी फी पुन्हा भरावी लागेल का असा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न पालकांकडून विचारला गेला. तर त्यावर विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली परीक्षा फी परत केली जाणार असून नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळालेला आपल्याला बघायला मिळतोय. पण ह्या नीट परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातील विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या शहरांमध्ये येऊन
कोचिंग क्लासेस घेत असतात आणि असं वाचायला मिळतं की महाराष्ट्रातल्या काही क्लासेसमध्ये नीट यूजीची सराव परीक्षा घेतली गेली आणि या सराव पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न हे यूजी नीटच्या परीक्षेत आहेत तसे होते. म्हणजे क्लासमधल्या सराव परीक्षेत जे 300 प्रश्न विचारण्यात आले त्यातले 120 प्रश्न हे नीट यूजी परीक्षेत आले होते. या सगळ्या प्रकरणात नीट पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन समोर आले आणि त्यातून संशयित शुभम मधुकर खैरनार याचं नाव सुद्धा समोर आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. पेपर फुटीच्या साखळीतली एक कडी म्हणून आरोपी असलेला शुभम मूळचा नांदगावचा असून भोपाळमधल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा तो विद्यार्थी होता आणि ह्या फुटलेल्या पेपरची प्रत्येकी तब्बल 15 लाख रुपयांनी विक्री झाल्याचं सुद्धा सांगण्यात येते. ह्याच प्रकरणात राज्यातून 12हून जास्त संशयितांना अटक करण्यात आली आहे. ह्या पेपर फुटी प्रकरणाला जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटतंय? मला कमेंट करून सांगा आणि अशाच कंटेंटसाठी बघत राहा ऑडिव्हन.